नांदूर मध्य प्रकल्पातून हक्काचं पाणी शेतीसाठी मिळावं यासाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत। शेतकरी आणि महिलांनी धरणं आंदोलन केलंय। आमच्याशी चर्चा करून आमचा मार्ग मोकळा करा असा आक्रमक पवित्रा इथल्या शेतकऱ्यांनी घेतलाय। शेतकरी आणि महिलांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। शेतीसाठी पाणी मिळावं यासाठी हे आंदोलन केलं गेलंय। नांदूर मध्य प्रकल्पातून हे पाणी मिळावं अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। आधीच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यातच हक्काचं धरणातलं पाणी हे शेतीसाठी मिळत नाहीये। त्यामुळे शेतकरी हा मेटाकुटीला आलाय। तर हे पाणी आम्हाला शेतीसाठी मिळावं अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणचे शेतकरी आणि महिला आक्रमक झाल्या। यावेळेस त्यांनी नांदूर मध्य धरणातून पाणी शेतीसाठी मिळावं अशी मागणी केलेली आहे। यासाठी या सर्व शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। शेतातील पीक हे करपून जात आहे। एकीकडे अवकाळी पावसानं आधीच नुकसान केलेलं आहे, तर दुसरीकडे शेतातील पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे शेतातील पीक हे करपून जात आहे। या सर्व पार्श्वभूमीवर हे शेतकरी आक्रमक झालेत। नांदूर मध्य प्रकल्पातून पाणी द्यावं अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। यासाठी हे शेतकरी आक्रमक झाले। शेतकरी आणि महिलांनी आंदोलन सुद्धा केलेलं आहे। तर या सर्व शेतकऱ्यांनी हक्काचं पाणी आम्हाला शेतीसाठी मिळावं यासाठी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। शेतकरी आणि महिलांनी धरणं आंदोलन केलेलं आहे। सोबतच यावेळेस जोरदार घोषणाबाजी सुद्धा या सर्व शेतकऱ्यांनी दिलेली आहे। आधीच अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे आता जे शेतामध्ये पीक आहे ते उन्हामुळे करपून जाऊ नये यासाठी हक्काचं पाणी द्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी घेतली आहे। पहिलं आवर्तन सोडलं पाहिजे याकरता आम्ही 10-15 दिवसापासून संबंधित विभागाकडे मागणी केलेली, परंतु ती कुठलीही प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे नाविलाज असतो आम्ही आज कडा ऑफिसकडे धडक मोर्चा घेऊन आलेलो आहे ना। आताही आमची मागणी हीच आहे, जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, कारण आमची मागणी ही रास्त आहे, हक्काची आहे। सर, आमच्या सर्व शेतकऱ्यांनी लाभ क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उशिरा पाऊस झाल्यामुळे उशिराचे पिकं उभे केले। आमच्या प्रचंड प्रमाणात भाजीपाला उभा केला, जनावरांसाठी हिरवा चारा उभा केलेला आहे, फळबागा आहे, अनेक प्रकारचे पिकं आमची उभे आहे। आज जर त्याला पाणी लगेच मिळालं नाही तर ते पिकं जळून जाणार आहे। मग तिथले पिकं जळण्यापेक्षा इथं गेलेलं बरं राहील ना। म्हणून आमची मागणी हीच आहे, आता हीच आहे, पुढे हीच राहणार की तात्काळ तुम्ही नांदूर मधमेश्वर कालव्याला हक्काचं उन्हाळी आवर्तन आत्ताच्या आत्ता सोडा, ही आमची प्रमुख मागणी आहे। दुसरीकडे पाहिलं तर काही ठिकाणी मात्र पाऊस नसल्यामुळे काय किंवा धरणाचं नियोजन नसल्यामुळे तिकडे शेतकरी परेशान आहेत। मात्र तुम्हाला तुमचं हक्काचं पाणी असून देखील तुम्हाला पाणी सोडलं जात नाही, हा निष्क्रियपणा